तर सर्वसाधारण विद्यार्थ्यांना एक डाऊट असतो मनामध्ये किंवा एक शंका असते की आता काही विद्यार्थी जे ते UPSC देत होते आणि काही विद्यार्थी MPSC देत होते ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न, ठीक आहे, वस्तुनिष्ठ जी पद्धती आहे तिच्याने अभ्यास करत होते. तर त्याच्यामध्ये आता बदल झालेला आहे. काही जे UPSCचे विद्यार्थी आहेत तर आता ही संधी त्यांच्यासाठी वर्णनात्मक पॅटर्न आहे असं त्यांना वाटतं आहे, त्याच्यामुळे ते यांनी MPSCचा अभ्यास सुरू केला आहे. काही विद्यार्थी आहे जे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचे ज्यांनी MPSCचा अभ्यास सुरू केला आहे, म्हणजे आता ते पूर्ण त्यांची जी अभ्यास पद्धती काही प्रमाणात शिफ्ट झालेली आहे. काही विद्यार्थी आहेत जे ज्यांनी काही UPSCचा म्हणजे अभ्यास सुरू केलेला होता आणि MPSCचाही अभ्यास एकत्र सुरू केलेला होता. आणि काही विद्यार्थी नवीनच, म्हणजे त्यांनी पूर्णपणे MPSCलाच सुरुवात केलेली वर्णनात्मक पॅटर्नने, म्हणजे त्यांना काही बॅकग्राऊंड नाही आहे ऑब्जेक्टिव्हचा. तर अशा 3-4 पद्धतीचे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आता सध्या आहेत. आणि एक माझ्या लक्षात आलं की बरेच हे लोक सगळेच थोडे कन्फ्यूज आहेत की सुरुवात कशी करायची. कारण आता प्रिलिम्स झाल्यानंतर स्कोअर चांगले येत आहे विद्यार्थ्यांचे, 120, 130, 140, 150पर्यंतही ऐकले. तर सर आन्सर कधी लिहिलेले नाही आहे, कसे लिहायचं, किंवा काही UPSCचे विद्यार्थी जे MPSCची तयारी करायला आले तर त्यांनी MPSCचा अभ्यास कसा सुरू करायचा ही त्यांना एक शंका आहे. तर विषय हा आहे की MPSCचे जे विद्यार्थी आहे तर ते जेव्हा वर्णनात्मक पॅटर्नला तयारी करतील तर त्यांनी कोणती काळजी घ्यायची. महाराष्ट्राचा आपला अभ्यास बऱ्यापैकी झाला आहे हे आज लक्षात घ्या. तर त्याच्यामुळे न्यूनगंड हा काढून टाका की आपल्याला काहीच माहीत नाही. आपल्याला बरंच माहिती आहे, आपल्याला मायक्रो नॉलेज आहे आणि ते मायक्रो नॉलेज आपल्याला साधारणतः आपल्या अभ्यासात वापरायचं, म्हणजे वर्णनात्मक पॅटर्नच्या ऑब्जेक्टिव्हमध्ये तुमचा अभ्यास प्रचंड झाला आहे तो तुम्हाला आता वर्णनात्मक पॅटर्नमध्ये वापरायचा. मग त्याच्यामधले फॅक्ट्स आहे, फिगर्स आहेत, नावं आहेत, सणावळे आहेत. तुम्ही MPSCचा अभ्यास करताना एन्शियंट हिस्ट्री वगैरेमध्ये ज्या गोष्टी वाचलेल्या आहेत, ज्या इव्हन महाराष्ट्राशी संबंधित आहे, कला, संस्कृती, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता यूज होणार आहे. तर तुम्ही डिसॲडव्हान्टेजमध्ये नाही, तुम्ही ॲडव्हान्टेजमध्ये, हे लक्षात घ्या होतं. कारण UPSCवाले जे नवीन MPSCत येत आहे त्यांना पहिलं हर्डल होतं आहे MPSCची प्री ही बऱ्यापैकी ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे आपल्या या ऑब्जेक्टिव्हच्या विद्यार्थ्यांनी ती चांगल्या पद्धतीने दिली, क्रॉस केली. UPSCच्या विद्यार्थ्यांना काही, म्हणजे जे माझ्या ओळखीतले होते ते बऱ्याच जणांना ती क्रॉस नाही करता आलं हर्डल. तर त्याच्यामुळे पहिला मुद्दा हा आहे. तेव्हा कशी सुरुवात करायची, तर डेली काही ना काही 1-2 उत्तरं लिहा, डेली न्यूजपेपर वाचा, एक मराठी वाचा, एक इंग्रजी वाचा. मराठीमध्ये लोकसत्ता आहे, महाराष्ट्र टाइम्स आहे, दिव्य मराठीसुद्धा काही काही वेळेस खूप छान त्याच्यात असतात लेख, आणि इंग्रजीमध्ये द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, ठीक आहे, या गोष्टी तुम्ही वाचायला सुरुवात करा. आणि त्याच्यामधलं बघून जर तुम्ही मराठीत लिहित असाल तर त्या लोकसत्तामधले किंवा महाराष्ट्र टाइम्समधले पॅरा लिहा. जर तुम्ही इंग्रजीत लिहित असाल तर संबंधित विषयांचे, मी म्हणतो इंग्रजीमध्ये द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेसमधले एक पॅरा वेगवेगळ्या विषयांचे 10-10 ओळी रोज लिहायला सुरुवात करा. याच्याने काय होईल की तुम्हाला लिखाणाची सवय लागेल, तुम्हाला शब्द ओळख होईल, तुमचा शब्दसाठा तयार होईल आणि हळूहळू उत्तर लेखनाकडे आपली वाटचाल सुरू होईल. मग जेव्हा तुम्ही डेलीचं हे एक अर्धा पाऊण तासाची एक्सरसाइज आहे ती तुम्ही करा आणि त्याचबरोबर तुम्ही जे आपलं विषयांचं वाचन आहे GS 1, 2, 3, 4चं ते सोबत चालू ठेवा. दर रविवारी 5-6 उत्तरं लिहा, पण दिवसाला निदान 2-3 उत्तरं तुम्ही सध्या लिहिले गेले पाहिजे. वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहे ते तुम्हाला उपलब्ध करून देतात प्रश्न वगैरे. तुम्ही स्वतः प्रश्न बनवू शकतात, PYQ वापरू शकतात. आणि जसं मी म्हटलं की आपण जर ह्या कोर्समध्ये नोंद केली तर इथूनही तुम्हाला काही प्रश्न वगैरे टेस्ट दिल्या जाणार आहे. तर सेल्फ इव्हॅल्युएशनसाठी सध्या तुम्ही सुरुवात करा की हळूहळू आपण कुठे उभं हे आपल्याला कळलं पाहिजे येणाऱ्या वेळात. तेव्हा मग आपण तयारी कोणत्या दिशेने करायची, किती वेगाने करायची, कोणत्या जोराने करायची हे आपल्याला कळेल. ठीक आहे, तर आजपासून या गोष्टीची सुरुवात करा. धन्यवाद.